जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालय येथे ज्या तुमची जी नोटिफिकेशन आली होती, आता त्या तुम्ही फॉर्मसुद्धा भरला असेल. त्यांच्या एक्झाम डेट जे आहेत त्या आलेल्या आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता विद्युत व यांत्रिकी अशा संपूर्ण ज्या तुमच्या 4 पदांसाठी जी जाहिरात आली होती, त्यांचे आता तुमची एक्झाम डेट जी आहे, ऑनलाईन परीक्षाची जी परीक्षा दिनांक आहेत त्या आलेल्या आहेत. ते तुम्ही पाहू शकतात. तुम्हाला मी आता दाखवतो आणि तुम्ही जिथं इलिजिबल असाल तुम्ही तिथं तुमची जी एक्झाम डेट आहे त्या हिशोबाने तुम्ही तुमची रिव्हिजन जो आहे तो तुमचा प्लॅन करायचा आहे. आणि रिव्हिजन प्लॅन गेल्यानंतर आता तुमच्याकडे फक्त काही दिवस किंवा काही मंथ काही विद्यार्थ्यांकडे शिल्लक आहेत. आता वन बाय वन आपण ज्या एक्झाम होणार आहेत त्याची आपण जी त्यांनी सूचनापत्र आपलं दाखवलं आहे किंवा सूचनापत्र त्यांनी काढलं आहे ते आपण डिस्कशन करून घेऊयात. तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य याची जी एक्झाम होणार आहे ती तुमची होणार आहे तुमची दोन दिवशी तुमची शेड्यूल आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्याची ही तुमची 2 दिवस शेड्यूल आहे. मला वाटतं इथं जास्त फॉर्म आलेले असतील. 250 जागा आहेत तुमच्या. ती तुमची 3 व 8 मार्च म्हणजे 3 मार्च आणि 8 मार्च 2025 या दिवशी 2 दिवशी तुमची कनिष्ठ अभियंता स्थापत्य याची जी आहे ती तुमची एक्झाम होणार आहे. हे मी तुम्हाला का असं सांगतोय, कारण तुम्हाला जागासुद्धा समजायला पाहिजे, जेणेकरून तुमचं जे कॉन्फिडन्स आहे तो बूस्ट व्हायला पाहिजे आणि पे स्केल पाहून सुद्धा तुमचं कॉन्फिडन्स जो आहे तो बूस्ट होऊन रिव्हिजन तुमची व्यवस्थित झाली पाहिजे. म्हणून मी डायरेक्ट रिक्रुटमेंटवर येऊन तुम्हाला जी दुसरं पद आहे तुमचं पदाचं नाव आहे तुमचं कनिष्ठ अभियंता व यांत्रिकी विद्युत याची जी एक्झाम आहे ती तुमची होणार आहे तुमची 2 मार्चला. इथं कॉम्पिटिशन कमी असू शकतं, फॉर्म कमी आले असतील म्हणून एकच दिवस तुमची एक्झाम होणार आहे. इथं मेकॅनिकलचे विद्यार्थी असतील, इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी असतील, असा कंबाईन तुमचा सिलेबस येणार आहे. म्हणून अभ्यासाची लेवल किंवा एक्झाम पेपरचा जो ट्रेंड आहे तो पाहूनच तुम्ही तुमची रिव्हिजन करायची आहे. इथे सुद्धा चांगल्या प्रमाणे जागा आहेत. 130 जागा इथं सुद्धा आहेत. आता तुमची तिसरी जी पोस्ट आहे ती म्हणजे तुमची दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत याची जी एक्झाम आहे तुमची ती होणार आहे तुमची 9 फेब्रुवारीला. सर्वात प्रथम हीच एक्झाम तुमची होणार आहे. याचं पे स्केल सुद्धा चांगलं आहे. जागासुद्धा थोड्या प्रमाणात चांगल्याच आहेत. 77 जागा तुमच्या आहेत. गट ब ची ती तुमची जी आहे दुय्यम अभियंता यांत्रिक व विद्युत याची जी एक्झाम आहे ती तुमची 9 फेब्रुवारीला होणार आहे. याच्यावरून तुम्हाला थोडं ट्रेंड वगैरे समजू शकतं. परंतु 9 फेब्रुवारीचे विद्यार्थी जे आहेत ते प्रथमच ते एक्झाम देतील, त्यांना अजून ट्रेंडसुद्धा समजणार नाही. परंतु नंतर जे एक्झाम होतील त्यांना ट्रेंड समजायला थोडी मदत होईल. अजून एक आहे तुमची दुय्यम अभियंता यांत्रिकी आपली झाली. आता आपली बाकी आहे तुमची दुय्यम अभियंता स्थापत्य. दुय्यम अभियंता स्थापत्य जी आहे ती तुमची होणार आहे तुमची एक्झाम ती तुमची 9 मार्चला होणार आहे. याला सुद्धा चांगलं जे आहेत तुमचे एकूण पद तुमचे चांगलेच आहेत. 233 पद आहेत. म्हणून स्थापत्यवाल्यांनी तर खूप चांगला प्रयत्न करायचा आहे. इलेक्ट्रिकल असो किंवा मेकॅनिकल असो, इलेक्ट्रॉनिक्स असो, या विद्यार्थ्यांनी सुद्धा आता रिव्हिजन थोडी चांगली बूस्ट करायची आहे. आता तुमची जी एक्झामची जी डेट आहे ती आलेली आहे. म्हणून तुम्ही आता तुमच्याकडे खूप कमी दिवस शिल्लक आहेत. आता काही विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट काढायचं असेल तर ते काढू शकतात. हे बघा तुम्ही तर पाहू शकतात. दुय्यम अभियंता 9 फेब्रुवारीला, कनिष्ठ अभियंता यांत्रिक व विद्युत 2 मार्चला, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 3 व 8 मार्चला, दुय्यम अभियंता स्थापत्य तुमचं 9 मार्चला होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑल द बेस्ट. व्यवस्थित रिव्हिजन करा आणि व्यवस्थित एक्झाम द्या.